हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। तर कसं आहे, पारंपरिक वस्तू घरी आणल्या की खूप आनंद होतो। आणि मी ज्योतिबाच्या दर्शनाला गेल्यानंतर तिथून आणलेलं आहे हे अशा प्रकारचं उखळ। तर हे बघा, नवीन आणल्यानंतर ह्याला कसं वापरात आणायचं, पहिल्यांदा कसं साफ करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे। पहिल्यांदा स्वच्छ असं ताराच्या कात्याने हे सर्व घासून घ्यायचं उखळ, म्हणजे त्याच्यावरली खर वगैरे आहे ना सर्व निघून जाईल। तर अशा प्रकारे ताराच्या कात्याने घसघस घासून घ्यायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं। धुवून घेतल्यानंतर हे पहा असं स्वच्छ धुवून घेते। धुवून घेतल्यानंतर स्वच्छ करून हे पहा अशा प्रकारे स्वच्छ करायचं आधी। नंतर ह्याच्यामध्ये थोडेसे कच्चे तांदूळ टाकणार आहे। कच्चे तांदूळ टाकून असे वाटून घ्यायचे, जेणेकरून त्याची जी खर असते ते आपली निघली जाईल, नंतर कुठल्या पदार्थामध्ये जाणार नाही। बारीक बारीक दगडाचे कण असतात ना, ते निघून जातात। चांगलं बारीक करून घ्यायचं। असे बारीक केलेलं आहे। पूर्ण घासून घासून मी त्याला एकदम एकजीव केले ते, कारण की पूर्ण खर वगैरे आपले निघून जाणार। आणि परत त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं। असं एकदम स्वच्छ धुवून घेऊन परत नंतर एका ओल्या सुक्या कपड्याने ते ओलं आहे ते सगळं कोरडं करून घ्यायचे। बघा पूर्ण असे कोरडा करून घेतलेला आहे। मस्त कोरडं झालेलं आहे, पूर्ण खर निघून गेलेली आहे। आणि आपण आता यानंतर गोडे तेल म्हणजे खायचे तेल पूर्ण खलबत्त्याला लावून घ्यायचे। पूर्ण दोन्हीला लावून घेत आहे मी। असा काळा काळा करंज होणार तो नंतर, आणि नंतर काळा काळाच राहतो तो। बघा गोड तेल पूर्ण ह्याला लावून घेतलेलं आहे। आणि रात्रभर असं आता मी ठेवून देते। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, भेटूया।